एका धनगराच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचे मृत्यूपत्र वाचण्यात आले तेव्हा त्यामध्ये लिहिले होते, माझ्या 19 शेळ्यांपैकी निम्म्या शेळ्या माझ्या मोठ्या मुलाला द्याव्यात, 1/4 माझ्या धाकट्या मुलाला आणि 5वा भाग माझ्या मुलीला दिला जावा। हे वाचून लोक चक्रावले। अशी वाटणी कशी करायची? कारण 19 शेळ्यांचे अर्धे म्हणजे 9.5 आणि शेळीला अर्धे करता येत नाही, आणि जर एक शेळी काढून ठेवली तरी 18 शेळ्यांचा 1/4 4.5 होईल। यामुळे सर्वच गोंधळले। तेवढ्यात एक व्यक्ती पुढे आला आणि म्हणाला, या शेळ्यांमध्ये माझी एक शेळी घालून वाटणी करा। मग वाटणी सुरू झाली। 19 शेळ्यांमध्ये त्या व्यक्तीची एक शेळी घालून 20 शेळ्या झाल्या। 20च्या निम्म्या म्हणजे 10 शेळ्या मोठ्या मुलाला दिल्या, 20चा 1/4 म्हणजे 5 शेळ्या धाकट्या मुलाला दिल्या, 20चा 5वा भाग म्हणजे 4 शेळ्या मुलीला दिल्या। एकूण 19 शेळ्यांची वाटणी झाली। शेवटी उरलेली शेळी जी त्या व्यक्तीची होती तो ती परत घेऊन गेला। हेच आपल्याही जीवनात आहे। आपली 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचमहाभूत आणि 4 अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एकत्रित करून 19 होतात। जोपर्यंत यात भक्तीचा समावेश होत नाही तोपर्यंत माणूस या 19 मध्ये अडकून राहतो।